ज्यांनी ज्यांनी बलात्कार केला आहे त्या सामान्यमध्ये सरकारनं त्याला कडी शिक्षा द्यायला पाहिजे. नाहीतर मी तर काय म्हणतो ही फाशी द्यायला पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातले आंदोलने, सगळे मोर्चे, सगळे विद्यार्थी, सगळी जनताने आवाज उठवायला पाहिजे. एकटा माणूस सामान्य कुटुंबामधला चांगदेव जाधव आवाज उठवते, त्यांच्यासाठी आवाज पोटावे बघते. यूट्यूबच्या माध्यमातूनही आपल्याला फॅन फॉलोइंग वाढवायसाठी काय लोक म्हणत असतील फेमस व्हायसाठी चांगदेव जाधव करायला लागले, एक फॅन फॉलोइंग वाढवायसाठी. जनतासाठी मी अरेस्ट झालो तर चालेल, तुमच्यासाठी मला अटक केलं तर चालेल, पण मी महाराष्ट्रात घाबरणार नाही. जनतांसाठी जनतांचा आशीर्वाद आहे म्हणून मी लढतोय. तुम्हाला काहीतरी वाटत असेल चांगदेव भाऊ जाधव फेमस व्हायसाठी ह्यासाठी त्याची व्हायसाठी काय लोकांना काहीतरी वाटत असेल म्हणून एक आम्ही फेमस व्हायसाठी एक सामाजिक कार्यकर्ता करतोय, समाजकार्य करतोय. कुठं अन्याय, कुठं भ्रष्टाचार, गरिबांना दाबायला लागलेत खाली हे होऊ नये म्हणतोय. महाराष्ट्रात अतित्री घटना घडू नये म्हणतोय. ह्याला आम्ही एक मार्गदर्शन, एक नवीन पिढी जे असं भटकून अशा प्रथा बंद व्हायला पाहिजे. तरी असे बलात्कार हे सामान्य मुलींवरनी हे चाललं. हे तुम्ही पण कारवाई घ्यायला पाहिजे, तुम्ही पण डिसिशन घ्यायला पाहिजे. तुम्ही पण एक माणूस लढतोय त्याला सपोर्ट करायला पाहिजे. गरिबासाठी लढतोय, गरिबाची बाजू घ्यायला कोण नाही. गरिबावर अन्याय झाला लगे कारवाई होत नाही, लगे ॲक्शन घेत नाही, ती ही घेत नाही. ती गरिबासाठी कोणतं वाघ लढतंय त्याला सपोर्ट करा, त्याला पुढं न्या. असं तुमच्याच मधला एक टायगर नेता निवडा. चांगदेव जाधव जनतेसाठी हमेशा लढत राहणार. असं मला ह्या सफलता ना का मिळेना पण तुमच्यासाठी मी लढत राहणार. मग ते दमटक तुमची सेवा करत राहणार. महाराष्ट्रात अनेक काय लोक आम्हाला असते ते, काय लोक नावं ठेवते ते, पण महाराष्ट्रात आम्ही नावं ठेवणारे पाहिजे, जळणारे तर पाहिजे. आधी जळणारे संघर्ष केल्याशिवाय आपण पुढे येत नाही. महाराष्ट्रात आम्ही घाबरत नाही. नावं ठेवू द्या किती काय लोकांनी आमचा महाराष्ट्रात मजा करू द्या, आम्ही त्याला काय हे म्हणत नाही. काय लोक मला नावं ठेवतील, काय लोक ही भाषण करतो, हे लोक मला काय लोक म्हणतील, मी त्याला काय पाठबळ देत नाही. काही सकाट राग नाही माझा. महाराष्ट्रात म्हणजे किती लोक जर नावं ठेवलं आज नावून त्या सफलता मिळत असते. आम्ही एक मार्ग करतो, एक एकटीत्व महत्त्व करतो, एक विचार महत्त्व करतोय. तरुणांचं मार्गदर्शन, नवीन पिढीला एक नवीन घडवाय बघतोय, नवीन राह चालाय बघतोय. आपण चाललोय काय इतिहास चाललाय ते आपण महाराष्ट्रात करतोय. जरी असं काय लोक आमच्यावर दबदबा, आम्ही कोणाचा हे करत नाही. आमच्यावर दबाव किती जरी आला तर आम्ही काय घाबरत नाही. महाराष्ट्रातले संपूर्ण राज्याला सांगतो, तरुणाला सांगतो, तुमचं पण आता रक्तसं आणि पवनपुत्र ग्रुपचे बजरंग दळ आपण सगळे एकत्र येऊन लढू. अन्यायाला वाचापुढे. यूट्यूबला मी पैसा कमवायसाठी आलो नाही. मला पैसा कमवायचा नाही, हे कमवायचं नाही. सामाजिक कार्यकर्ता आपण करतोय. आज ना उद्या संपूर्ण महाराष्ट्रात ही चेहरा मोठा आहे. आपण घाबरत नाही, कोणाच्या दबावामध्ये येत नाही. कसं आहे महाराष्ट्रात काय जनतेला वाटायला लागलं चांगदेव भाऊ जाधव ज्यावेळेस कराडला भाषण होतं माझं, कराड साईडला पण फेमस झालो, इकडं पण फेमस झालो, संपूर्ण महाराष्ट्रात आता ओळखायला लागला. तुम्ही पण सपोर्टमध्ये तुम्ही तर मनापासून भाषण ऐका. ह्याच्यात काय भ्रष्टाचार नाही, काय अन्याय नाही, काय दंगा कशात पेसवायची काय नाही. तुमच्या मनाने तुम्ही जी माणसं तुम्ही जनतांच्या हातात आहे, आमच्या हातात काय. तुम्ही जसं आवडलं जसं फेमस करताय. मीडिया सगळे मीडियांना मी सांगतो नमस्कार. जे मराठीला सगळ्या मीडियांना, TV 9ला पण नमस्कार करतो. मीडिया जी जनतासमोर जी खोट्याचं तुम्ही खरं करताय, गोरगरिबाला न्याय मिळवून देता, मीडियाला पण नमस्कार करतो. संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मीडिया TV चॅनलवाल्यांना, रिपोर्टवाल्यांना ही सगळ्यासाठी आज भाषण आहे. मीडिया पण किती झटते गोरगरिबांसाठी, मीडिया पण किती पडते, किती धावपळ करते. माझ्या मीडियाला पण सांगतो, मी मीडियापर्यंत पण ही बातम्या पोचवाय बघतोय. मीडियाच्या सगळ्या माध्यमातूनच सांगतो. मीडियाला पण आज मी त्यांचं पण आदर करतो, त्यांचं पण सन्मान करतो. मीडिया पण अन्याला वाचा फोडाय बघायला लागली. मीडिया गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायला लागली. मीडिया पण झटायला लागली. मीडिया पण बांधवांना सांगतो त्यांनी पण असं लढत राहायला लागले. ते गोरगरिबांसाठी न्याय मिळवून द्यायला लागले. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो असाच न्याय गोरगरिबांना मिळायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.